जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्हाला बँकेत जॉबला लागायचं आहे तर युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे एक जबरदस्त अपडेट आला आहे, भरती निघाली आहे। महत्त्वाचं म्हणजे भारत सरकार अंतर्गत हे येतं, त्यामुळे नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। आणि कुठल्या पोस्टसाठी होत आहे तर स्पेशालिस्ट ऑफिसर या पोस्टसाठी 2024-25 ची ही भरती असणार आहे। फॉर्म भरणं सुरू झालं आहे, तुम्ही ते बघू शकणार आहात। इथून आपण अप्लाय करू शकतोय। यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि PDF मध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे। 76,000 रुपयांपासून 90,000 रुपयांपर्यंत पेमेंट जातो आणि भरपूर साऱ्या पोस्ट आहे। या वरच्या ज्या पोस्ट आहे यामध्ये एक्सपिरियन्स लागतो आणि या खालच्या ज्या पोस्ट आहे यामध्ये तुम्ही फ्रेशर्स आहात तरी अप्लाय करू शकताय। कारण की इंस्टाग्रामवर अनेकांच्या कमेंट्स आल्या होत्या, सर युनियन बँकची भरती निघाली आहे त्यावर प्लीज व्हिडिओ बनवा, डिटेलमध्ये समजून सांगा। तर तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ बनवतोय, समजून घ्या एग्जाम कशी असणार आहे, अप्लाय कसं करायचं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, एग्जाम कशी होणार आहे, अगदी थोडक्यामध्ये सोप्या भाषेत समजून सांगतोय। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। कारण की बघा, ज्यांना बँकेत जॉब लागायचं आहे त्यांच्यासाठी तर अपडेट आणतोच आहे, पण ज्यांना घर बसल्या बँकिंगच्या ॲपवरून पैसे कमवायचे आहे त्यांच्यासाठी पण व्हिडिओ टाकलेला आहे। IDFC फर्स्ट बँकेचं ॲप आहे ज्याचा उपयोग करून रेफर अँड अर्न करून तुम्ही पैसे कमवू शकताय। भारी व्हिडिओ आहे हा, पण तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे। तर मित्रांनो, युनियन बँकेची जी भरती निघाली आहे स्पेशालिस्ट ऑफिसरची, यासाठी फॉर्म भरणं 3/2/2024 पासून सुरू झालं आहे। 23/2/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। शेवटची तारीख 23/2/2024 आहे। त्यानंतर तुम्ही जे पण फॉर्म भरणार आहे त्याचे ॲप्लिकेशन तुम्हाला प्रिंट करायची शेवटची तारीख 9/3/2024 असणार आहे। ओके, इथून आपण न्यू रजिस्ट्रेशन करू शकतोय आणि इथून अप्लाय करू शकतोय, ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सांगणारच आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोटल किती जागा आहे तर इथे बघा दिलं आहे 606 जागांसाठी स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती असणार आहे, जिथे तुम्ही नक्की अप्लाय केलं पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल ऑफिस इन मुंबई जे आहे तिथे ही पॅन इंडिया लेवलची भरती होते, त्यामुळे तुम्ही नक्की अप्लाय करू शकताय। ओके, आता इथे बघा पोस्टचे नावं दिलेले आहे, ते कुठल्या ग्रेडमध्ये येतं आणि त्यासाठी किती पेमेंट असणार आहे ते पण दिलं आहे, आणि त्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहेत ते पण इथे दिलेलं आहे। जसं की बघा, चीफ मॅनेजर IT साठी आहे। या एक्सपिरियन्स लेवलच्या पोस्ट आहे, तुम्हाला सांगू किती 1 पासून ते 16 पर्यंतच्या जेवढ्या पण पोस्ट आहे यामध्ये एक्सपिरियन्स मागितला आहे। मग कुठे 10 वर्षाचा, कुठे 8 वर्षाचा, कुठे 2 वर्षाचा असा एक्सपिरियन्स मागितला आहे। पण तुम्ही पूर्णपणे फ्रेशर्स आहात तर 17 पासून ते 21 पर्यंतच्या जेवढ्या पण पोस्ट आहे जिथे पेमेंट पण चांगलं आहे, बघा 36,000 रुपयांपासून 63,000 रुपयांपर्यंत पेमेंट जातो। जागा पण भरपूर आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि जर तुम्हाला कास्टनुसार बघायचं आहे तर कास्टनुसार पण दिले, म्हणजे SC साठी किती, ST साठी किती, OBC मधून तुम्ही असाल तर किती जागा आहे, EWS साठी किती आहे, UR साठी किती आहे आणि टोटल साठी किती आहे ते पण इथे दिलेलं आहे। ओके, मग तुम्ही हे बघू शकणार आहात। खाली स्क्रोल केल्यानंतर एक्झामच्या तारखा कधी असणार आहे किंवा ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्या दिलेल्या आहे, जसं की 3 पासून ते 23 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पात्रता काय असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया। मग सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे तर आपण अप्लाय करू शकतोय। त्यानंतर पोस्टनुसार त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स दिलाय। आता जर तुमच्याकडे अनुभव असेल तर या पहिल्या ज्या 16 पोस्ट आहेत तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय। तुमच्या ओळखीतलं कोणी आहे ज्याला बँकिंगचा एक्सपिरियन्स आहे तर त्यांच्यासोबत हे शेअर करा, आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर त्यांच्यासाठी डायरेक्ट मी 17 पासून सुरू करतो। जसं की तुम्ही ते बघू शकता, इथे 7 वर्षाचा मागितलं आहे, कुठे बघा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। कारण की या पोस्ट मोठ्या आहे आणि सॅलरी पण त्यांची जास्त आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी तिथे अप्लाय करा। आता 16वी जी पोस्ट आहे जी की मॅनेजर लेवलची आहे, इथे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। तो जर असेल तर तुम्ही 16व्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। पण 17वी जी पोस्ट आहे जी की असिस्टंट मॅनेजरची आहे, मग यासाठी तुमचं BE झालंय, BTech झालंय इन इलेक्ट्रिकल इंजिनियर विथ मिनिमम 60% मार्क्स, तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आणि SC PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 55% तुमच्याकडे आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता। आणि इथे बघा एक्सपिरियन्स नील आहे, म्हणजे तुमच्याकडे कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे तरी अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर इंजिनियर सिव्हिलसाठी आहे, मग BTech डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, 60% पडलेला आहे।
आणि जर तुम्ही या कॅटेगरीत नाही येतात तर 55% पडले आहे तरी अप्लाय करू शकताय, कारण की इथे बघा नील आहे, एक्सपिरियन्स मागितला नाही आहे. त्यानंतर 19वी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर आर्किटेक्ट तुमचं झालेलं आहे. तर बॅचलर डिग्री इन आर्किटेक्ट फ्रॉम युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट 60% तुम्हाला पडलेले आहे, तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके. त्यानंतर 20वी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर टेक्निकलसाठी. मग यामध्ये तुमची डिग्री झाली इन सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर या रिलेटेड तुमचं शिक्षण झालं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. आणि असिस्टंट मॅनेजर फॉरेक्समध्ये हे जर तुमचं शिक्षण झालं आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी. ओके, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन झालेला आहात कुठल्याही डिपार्टमेंटमधून तरी तुम्ही या शेवटची जी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर यासाठी अप्लाय करू शकणार आहात. अँड फुल टाईम तुमच्याकडे ही मास्टर डिग्री आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. इथे एक्सपिरियन्स मागितल्याने आता तुम्हाला यांची शॉर्ट फॉर्म माहिती नसेल तर इथे बघा डिटेलमध्ये यांचे फुल फॉर्म दिलेले आहे. ओके. त्यानंतर कट ऑफ डेट्स काय आहे त्याची माहिती दिलेली आहे, तुम्ही ते वाचू शकणार आहात. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, जसं की इथे बघा इथे दिलं होतं एज किती लागणार आहे मिनिमम मॅक्झिमम. आता जर तुम्ही यामधून येतात जसं की बघा SC ST मधून येतात तर 5 वर्षाची सूट आहे, OBC मधून येतात तर 3 वर्षाची सूट आहे, PWBD मधून येतात तर 10 वर्षाची सूट आहे आणि एक्स सर्व्हिसमन असाल तर 5 वर्षाची सूट आहे. त्यानंतर तुम्ही यामधून येतात तर 5 वर्षाची सूट तुम्हाला इथे दिलेली आहे. ओके. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर एक्झाम कशी होणार आहे त्या रिलेटेड पण इथे माहिती दिलेली आहे, गाईडलाईन्स दिलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही इथे जॉबला लागतात तर तुमचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे. किती दिवसांसाठी? 2 वर्षांसाठी प्रोबेशनरी पिरियड असणार आहे, ज्यामध्ये तुमचं काम चांगलं आहे मग तुम्ही इथे परमनंट होता. ओके. इथे सर्व्हिस बॉन्ड सुद्धा आहे, ते पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे तर सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, मग ग्रुप डिस्कशन होणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. एक्झाम कशी असणार आहे तर बघा पहिल्या ज्या 16 पोस्ट आहे बघा 1 पासून ते 16 पर्यंत ज्यामध्ये एक्सपिरियन्स मागितला आहे मग त्यांच्यासाठी इथे दिले एक्झाम कशी होणार आहे. आणि ज्या 17 पासून 21 पर्यंतच्या पोस्ट आहे त्यासाठी एक्झाम कशी होणार आहे ते पण इथे सांगितलेलं आहे. हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक्झाम असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. 1/4 म्हणजे 25% मार्क तुमचे इथे कट होणार आहे, ते पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इंटरव्ह्यू कसा होणार आहे त्याची पण माहिती दिलेली आहे. आता जी महत्त्वपूर्ण माहिती होती ती सगळी सांगून झालेली आहे. फायनल सिलेक्शन कसं होणार आहे, ग्रुप डिस्कशन कसं होणार आहे ते पण इथे दिलेलं आहे. एक्झाम सेंटर्स कोणते आहे तर मुंबईमध्ये तुम्हाला एक्झामसाठी जावं लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी इतर ठिकाणी नाही आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. खाली स्क्रोल केल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, किती फी आहे ते सांगितलं. म्हणजे जनरल EWS OBC मधून तुम्ही आहात तर 850 आणि SC ST PWBD मधून तुम्ही आहात तर 175 रुपये तुम्हाला इथे फी असणार आहे. ओके. फॉर्म कसा भरायचा आहे तर या वेबसाईटवर यायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ऑलरेडी IBPS वेबसाईटवर अकाउंट आहे तर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. आणि तुम्हाला माहीतच नाही कशा प्रकारे अप्लाय करायचं तर हाऊ टू अप्लाय ही PDF आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकून देईल. त्याच्यानंतर या लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकल्या आहे, टेलिग्रामवर टाकल्या आहे, तिथून तुम्ही इझिली वाचू शकताय, अप्लाय करू शकताय. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. युनियन बँकेसोबत काम करायची भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. महत्त्वाचं म्हणजे सॅलरी पण चांगली आहे आणि फ्रेशर्स एक्सपिरियन्स दोघांसाठी आहे. त्यामुळे नक्की शेअर करा, तुमच्या ज्या मित्राला गरज असेल त्याच्यासाठी ही व्हॅल्युएबल माहिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.